दृष्टीची काळजी, समाजाची जबाबदारी. नगरसेवक नवनाथ कातोरे यांच्या आरोग्य उपक्रमाला नागापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. वाढत्या स्क्रीन वापरामुळे आणि धावपळीच्या जीवनशैलीत डोळ्यांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेता नगरसेवक नवनाथजी कातोरे यांच्या संकल्पनेतून नागापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात चष्मा वाटप शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अंजली चष्मावाला व मनीषा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विवेकानंद सोशल फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्याने हे शिबिर सन फार्मा विद्यालयात पार पडले. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने अत्याधुनिक उपकरणांद्वारे प्रभागातील नागरिक, विद्यार्थी आणि पालकांची मोफत नेत्र तपासणी केली. तपासणीनंतर त्यांना चष्म्याची आवश्यकता होती त्यांना अतिशय माफक दरात दर्जेदार चष्म्यांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पोलीस गृह विभाग आणि शिक्षण विभाग अंतर्गत RSP व CD ग्रामीण विकास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी शिबिराच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रसंगी बोलताना नगरसेवक नवनाथ कातोरे म्हणाले की प्रभागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे हा आमचा मानस आहे. विशेषतः विद्यार्थी आणि ज्येष्ठांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून असे उपक्रम आम्ही भविष्यातही राबवत राहू. या शिबिरासाठी विद्यालयाचे शिक्षक वृंद, विवेकानंद सोशल फाउंडेशनचे सदस्य, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य तपासणीनंतर अनेक नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. तर मुलांना कसे आहात तुम्ही? आज आपल्या शाळेमध्ये तुमच्या डोळ्याची तपासणी होणार आहे. तुम्ही जे रोज मोबाईल पाहता ना, इंस्टाग्रामवर जे रील्स पाहता, तरी तुमचे डोळे आता खराब व्हायला लागले. त्याच्यामुळे आज आपण RSP अँड CD ग्रामीण विकास मंडळ तसेच आपलं विवेकानंद सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या सन फार्मा उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी सर्वांच्या डोळ्यांच्या तपासणीचं शिबिर आपण या ठिकाणी घेत आहोत. या शिबिराला आपल्याला अंजली चष्मावाला व मनीष नेत्रालय यांनी या ठिकाणी आपल्याला साथ दिली आहे. त्यांचं मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो की हे जे सामाजिक कार्यक्रम आहेत याला त्यांनी जो आज पुढाकार दिला आहे तो एकदम म्हणजे आजच्या जमान्यात ही एकदम चांगली गोष्ट आहे की सामाजिक कार्यात ते पुढे येतात. एकदम अल्प अशा दरात तुम्हाला सर्व सोयी सुविधा ते या ठिकाणी उपलब्ध करून देऊ राहिलेत. सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला दीर्घ आयुष्य त्या ठिकाणी लाभेल. आपल्या शरीराचे प्रत्येक अवयव हे खूप महत्वाचे असतात. एक जरी अवयव निकामी झाला तरी आपली पुढची वाटचाल ही आपल्याला कुठेतरी संकटात येते व आपल्याला त्या ठिकाणी खूप अशी कष्ट करावे लागतात. आणि त्यातल्या त्यात डोळे आपल्या शरीराचा सर्वात नाजूक भाग आहे. डोळे म्हणजे सर्व आपल्या पुढचं भविष्य आपल्याला पाहता येतं. त्याच्यामुळं डोळ्यांना जपणं हे आपलं काम आहे व ते कसं इथून पुढे निरोगी ठेवता येईल त्याच्याकडे आपण इथून पुढे लक्ष दिलं पाहिजे. आणि आज आपण या शाळेत आलो